हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी. तर आता लवकरच गणपती बाप्पा येत आहे, तर सगळ्यांनाच उत्सुकता असेलच आहे की नाही. तर प्रत्येकालाच वाटतं गणपती बाप्पाचं छान असं डेकोरेशन व्हावं, आणि माझं डेकोरेशन खूपच छान असं म्हणतात. आणि माझी जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, ती सगळ्यात सुंदर आहे असं प्रत्येकाला वाटतं. आणि आपण जर डेकोरेशन केलेली म्हणजे वर्क केलेली गणपतीची मूर्ती जर घेतली तर ती खूप महाग पडते. आणि आणि जर डेकोरेशनच्या विदाऊट डेकोरेशनची घेतली तर मग आपल्या मनातच भरत नाही अशी मूर्ती. तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना इच्छा असते की छान असं डेकोरेशन किंवा छान असं वर्क असलेली पूर्ण सजवलेली मूर्ती, तर अशी सजवलेली मूर्ती आपण घरी बसवावी असं प्रत्येकाला वाटतं. तर आम्हालासुद्धा तेच वाटतं. मी दरवर्षी आम्ही जी मूर्ती घेतो ना, तर ती स्वतः हाताने घरी सजवतो. आता तुम्ही ही मूर्ती बघताय ना, तर ही मागच्या वर्षाची, हिचं पूर्ण वर्क, पूर्ण सजवलेलं काम आम्ही घरीच केलेलं आहे. पूर्ण कुंदन खडे लावून ही मूर्ती कशी सजवायची, काय करायचं, तर ते मी सगळं तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना, तर महाग असते ही पूर्ण डेकोरेशन केलेली, पूर्ण सजवलेली. तर आम्ही बऱ्याच वेळेस घरीच सजवतो. तर ही जी मूर्ती आता तुम्हाला मी दाखवते, तर ही आम्ही पूर्ण टोटल A to Z त्याचे कुंदन, पूर्ण वर्क पूर्ण घरी केलेलं आहे. आणि ते कशा पद्धतीने केलं आहे तर ते मी सांगते. आणि ती स्वस्त पण पडते, कारण आपण कुंदन वगैरे किंवा खडे जे पण असतात ते मार्केटमधून, होलसेलमधून आणू शकतो. आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने डेकोरेशन करू शकतो. तर आम्ही कानातले, येसोंडीवर जे पण वर्क आहे, ह्या लेसच मिळतात, तर त्या लेस सगळे आपण आणू शकतो आणि त्या सगळ्या घरी लावायच्या. आम्ही लहान मोठे सगळ्या पद्धतीचे, हे बघा माळमध्ये पण जे आहे आणि ती लेस आहे बारीकवाली खड्यांची. आणि त्याच्यानंतर जे धोतरला लावलेले आहे ते 2 कुंदन, हे सुद्धा आम्ही आणलेले होते. तर हे जे आहेत ना, मोठे मोठे जे कुंदन आहेत, पॅच आहेत, तर ते जे आहेत 1-1 डझन वाईज मिळतात, 1 डझन वाईज. तर ते घेऊन यायचे. आणि हे बघा, जे गणपती बाप्पाचे ओढणी घेतली ना, तर ही पण लेसच आहे, तर ती पण मीटरवर मिळते. तर ही आम्ही मीटरवर लेस आणलेली होती. तर त्या पद्धतीने, आणि त्यात इतकी छान वाटते ना. तर हा जो गणपती बाप्पाचा टोप आहे, हा पूर्ण आम्ही घरीच वर्क केलेला आहे त्याला. हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी बारीक अशी लेस येते ही मोत्याची, आणि गोल्डन कलरमध्ये ही लेस असते. मीटरवरच मिळते ती. आणि नाहीतर मग डायरेक्ट 9 मीटरची पूर्ण एक बंडल येतं, तर ते खूपच कमीमध्ये पडतं. आणि ते आम्ही पूर्ण असं चिपकवलेलं आहे. तर ते खूपच छान वाटतं, इतकं सुंदर वाटत होतं. ओरिजिनल जेव्हा आपण बघतो ना, तर व्हिडिओपेक्षा पण ते खूप छान वाटतं. आणि अशा पद्धतीने कलरच्या ओढण्या आम्ही आजूबाजूला लावल्या होत्या, आणि फुलांच्या पण माळा असतात. आणि ह्या अशा पद्धतीने ह्या घंटीचे पण लेस येते, तर ते पण आपण लावू शकतो मागे. बघा, अशा पद्धतीने आम्ही मागचं डेकोरेशन केलेलं होतं. आणि हे जे फेट्याला आहे ना, टोपला, तर हे जे खडे आहेत, मधला एक मोठा, आजूबाजूला, तर आजूबाजूला पूर्ण असं डायमंडचं वर्क, आणि मोठे जे खडे असतात, डायमंड असतात, आपल्याला पाहिजे त्या कलरमध्ये मिळतात. आणि अगदी ते खूप मोठे असे पॉकेट असतात, त्याच्यामुळे त्यात भरपूर असे खडे येतात. आणि आपण पाहिजे त्या पद्धतीने आपला गणपती बाप्पा सजवू शकतो. आणि हे जे धोतर आहे ना, या धोतरला पण बारीक अशी आम्ही लेस लावलेली आहे. आपल्या धोतरचा जो कलर आहे त्याच्या अपोजिट कलर आपण घेऊ शकतो. तर हा जो लोड आहे ना, यालासुद्धा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण सजवू शकतो. तर आम्ही अशा पद्धतीने हे लटकन येतं, तर हे लटकन तिथे लावलेलं आहे. आणि आजूबाजूला भरपूर असे कुंदन वगैरे लावलेले आहेत. आणि चौरंगावर सुद्धा हे जे आहेत ना, हे मोत्याचे खडे आहेत, तर ते लावलेले आहेत अशा पद्धतीने. तर इतकं सुंदर असं गणपती बाप्पा अगदी खूप छान असे दिसतात. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्यांना सजवू शकतो. तर गणपती बाप्पाच्या जे कानात आहेत ना, हे पॅच आहेत वरचे, आणि त्याला खाली जे लावलेले आहेत आम्ही, ही लेस येते बारीक डायमंडची, तर ती खूप छान लेस असते. तर ती लेस आम्ही लावलेली आहेत लहान मोठे साईजने. आणि अक्षरशः अगदी मोठे मोठे असे कानातले आपोआप असे वाटत आहे. आणि गणपती बाप्पाचा एक दंत असतो गणपती बाप्पाचा, तर त्या सोंडेसाठी सुद्धा अशा पद्धतीने खूप छान असं मिळतंच सोंडेला घालण्यासाठी. तर ते आम्ही दरवर्षी आणतो, आणि ते चिपकवून द्यायचं त्याला, तर ते खूप सुंदर असं वाटतं. तर अशा पद्धतीने मागे लाइटिंग पण लावतो आम्ही. आणि हा जो आता मी गणपती बाप्पा दाखवते, तर हा आहे 2 वर्षापूर्वीचा, म्हणजे 2022चा. आधीचा जो दाखवला तो 2023चा होता, आणि हा आहे 2022चा.
तर ह्या गणपती बाप्पाला आम्ही फेटा जो आहे ना तर तो घरीच बनवला होता। हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा फेटा तयार झाला होता तो। आणि आपल्याला अशा पद्धतीने छोट्या ओढण्या मिळतात, कापड वगैरे मिळतो बाहेर मार्केटमध्ये, तर त्या आम्ही श्रीकृष्णाचा फेट्याचं लूक दिलं होतं त्यांना। तर आपल्याला तर राऊंड राऊंड करून अशा पद्धतीने घ्यायचं की तो अगदी तो सुंदर असा फेटा तयार होईल। तर तो 2 कलरमध्ये आपल्याला पाहिजे त्या कलरमध्ये, तर आम्ही 2 कलरमध्ये घेतला होता। आणि तो फेटा पूर्ण झाल्यानंतर गुलाबाचे फुलं वगैरे असे भरपूर असे मिळतातच मार्केटला, तर ते सगळे एका साईडने लावले होते। तर तो इतका सुंदर फेटा असा दिसत होता की बस। आणि अर्थातच यांचंसुद्धा आम्ही दातासाठी हे आणलेलंच होतं आणि पूर्ण सोंडेवर कानातले पूर्ण वर्क घरीच केलेलं होतं। आणि गणपती बाप्पा आणल्यानंतर आम्ही त्यांना नेल पेंटही लावतो, कारण ते अगदी छान वाटतात। त्यांची खूप छोटी छोटी असते आणि आपण शाईनची लावल्यावर ते आपण जेव्हा लाईट लावतो तर ते पूर्ण नखं खूप छान असे चमकतात, तर खूप सुंदर असं वर्क तयार होतं। आणि आम्ही जी मोत्याची माळ वगैरे आहे ना तर ती दरवर्षी आणतच असतो। आणि आम्ही हा जो लूक दिला होता श्रीकृष्णाचा, तर त्याला आम्ही कृष्णाचाच लूक दिल्यामुळे त्यांना मोरपीससुद्धा लावलेला होता। तर इतकं सुंदर असं वाटत होतं ना ते डेकोरेशन की खरंच खूप अप्रतिम। आणि जे पण बघणार येत होते त्यांना खरंच खूप आवडलं होतं आमचं हे डेकोरेशन। आणि मूर्ती इतकी छान कुठे मिळाली तुम्हाला असं आम्हाला ते विचारत होते, पण आम्ही ती मूर्ती अगदी प्लेनच घेतली होती आणि पूर्ण वर्क घरी केल्यामुळे ती इतकी अट्रॅक्टिव्ह दिसत होती की बस, खूप सुंदर अशी वाटत होती। आणि अर्थातच आम्ही कुंदन वर्क पूर्ण डेकोरेशन करतच असतो। आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्यांचा फेटा घेऊ शकतो किंवा आपण टोपसारखं त्यांना सजवू शकतो। आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो। तर आम्ही एक वेळेस फेटा घेतला, एक वेळेस पूर्ण लेसचं वर्क केलं होतं, म्हणजे अगदी मुकुट वाटत होता, जसा काही तो सोन्याचाच मुकुट आहे अशा पद्धतीने तो वाटत होता। तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण डेकोरेशन करू शकतो। तर हे बघा खूप सुंदर असा फेटा तयार आहे हा। जेव्हा आम्ही त्या ओढणींचं पूर्ण गोल राऊंड करून दिलं ते अक्षरशः इतका अप्रतिम वाटत होतं की आम्हाला वाटतच नव्हतं की हा आम्हीच बनवला असेल फेटा। आणि त्याला जाड अशी मोत्याची माळ लावली आणि वरून फुलांचं डेकोरेशन केलं, तर इतका सुंदर वाटत होता की अगदी अप्रतिम। जेव्हा प्रत्यक्ष पाहतो तेव्हाच कळतं, व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर येतच नाही, त्याच्यामुळे ते तुमच्या लक्षात येणार नाही। पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष असं काही लूक कराल ना तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपणच सजवलं आहे की काय ही मूर्ती, खरंच अशी अप्रतिम अशी असते। आणि हे बघा आम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे कानातले तयार करतच असतो। आपल्याला पाहिजे तर लटकन वापरू शकतो किंवा मोठे स्पॅच आणून किंवा आपल्याला पाहिजे तर पूर्ण मोठे मोठे डायमंड वापरून आजूबाजूला छोटा डायमंड लावून असे पाहिजे त्या पद्धतीने मूर्ती अशी आपण सजवू शकतो आपल्या घरी। तर आम्ही दरवर्षी अशा पद्धतीने सजवतच असतो। तर गणपती बाप्पा आपल्याला बसवायचा असेल त्याच्यात 1 दिवस आधी मूर्ती आणायची, म्हणजे आपल्याला ती रात्री पूर्ण तिला वर्क करता येतं आणि पूर्ण सजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची स्थापना करायची आणि खूपच छान अशी आपले होते तयार। हे बघा आमचा गणपती बाप्पा बघा किती सुंदर असा दिसतोय, अक्षरशः आम्हालाच आश्चर्य वाटतं की कधी कधी की आम्ही इतकी छान मूर्ती अशी सजवली। हे बघा अशा पद्धतीने आम्ही खूप छान असं वर्क करतो। आणि मागच्या जो दाखवला गणपती बाप्पा त्याची ओढणी वेगळी होती आणि यांची वेगळी आहे, तो कलर वेगळा होता आणि हा कलर वेगळा आहे, बघा तुम्ही बघू शकता। आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने ओढण्या आणत असतो आणि ते आपल्याला मीटरवर मिळतात, त्याच्यामुळे त्याचंही जास्त काही असे रेट नसतात, आपल्याला 5 किंवा 10 रुपयामध्येच ती ओढणी पडते, जास्त रेट लागतच नाही। आणि हे होलसेलमधून आपण जे पण डायमंड आणत असतो, जे पण आणतो वस्तू, तर त्या होलसेलमधून आणल्यानंतर तर त्या सगळ्या वापरल्या जात नाही, तर त्या राहतातच आपल्याला दरवर्षी वापरता येतात त्या, म्हणजे भरपूर असे येतात ते डझन वाईज किंवा पूर्ण असं डझनपेक्षाही जास्त पूर्ण पॉकेट पण असतात ते की एवढं इतक्याला आहे। आणि आपण जी लेस वापरतो पाटाला वगैरे, तर ती लेससुद्धा आपल्याला मीटरवर मिळते, नाही तर मग मीटर नाही घेतलं तर पूर्ण बंडल असतं ते 9 मीटरचं, तर ते खूपच जास्त स्वस्त पडतं आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण आणू शकतो आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण आपला गणपती बाप्पा सजवू शकतो। आणि त्याच्या मागच्या वर्षी जी बसवलेली आहे ना तर ते गणपती बाप्पा हे आहेत, हे बघा। आणि यांचा जो फेटा आहे आम्ही बांधणीचा कापड आणला होता आणि पूर्ण तो फेटा घरी तयार केला आणि त्याला अशी बारीक खड्यांची जी लेस असते आपली
तर ती लावली होती आणि मोठी लेस साईडने आणि एक मोठा पॅच आणि त्याला मोत्याची माळ. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा आम्ही गणपती बाप्पाचे फेट्याला सजवलं होतं. तर ती फेटा अप्रतिम असं वाटत होतात की वाटतच नव्हतं की तो घरी बनवलेला असेल म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या पण पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाने आपण आपल्या मूर्त्या सजवू तर आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं, आम्ही बाप्पाला कसं सजवलं, हे तुम्हाला आवडलं की नाही ते मला नक्की सांगा.